नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा TCS IBPS पॅटर्नद्वारे जे काही येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा असणार आहेत त्यासाठी पहा आपण जेवढ्या काही सरळ सेवा स्पर्धा होणार आहेत त्यासाठी महत्त्वाचं करंट अफेअर्स 2023 आणि 2022 या 2 वर्षावरती घेणार आहोत। आणि मित्रांनो, हा जो आहे हा आपला व्हिडिओ 6व्या क्रमांकाचा आहे। आपण सांगितल्याप्रमाणे याची जी सिरीज असणार आहे 2022 आणि 2023 या वर्षाची करंट अफेअर्सची, यावरती आपण 150 पेक्षा जास्त व्हिडिओज देखील घेणार आहोत। आणि मित्रांनो, आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे ही फ्रीमध्ये मिळून जाईल। जर मित्रांनो आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती जर लिंकद्वारे नाही जाता आलं तर टेलिग्राम वरती जाऊन मराठी नोकरी सर्च करा आणि तुम्हाला चॅनल सहजतेने मिळून जाईल। आणि जे व्हेरीफाईड चॅनल असेल ते आपलं मराठी नोकरीचं ऑफिशियल चॅनल आहे। हा आपला आहे 6वा व्हिडिओ। यापूर्वीचे जे 5 व्हिडिओ दिले आहेत त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जागतिक मलेरिया दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगेच कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। आणि हा जो प्रश्न आहे हा जागतिक दिनविशेष, पहा जागतिक दिनविशेष वरती हा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देऊ शकता। तसेच मित्रांनो, हा जो प्रश्न आहे यापूर्वी हा प्रश्न आरोग्य विभागासाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता। तर जागतिक मलेरिया दिन हा कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर 25 एप्रिल हा जो दिवस आहे हा पूर्ण जगामध्ये जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो। याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील आहेत। तर यामध्ये पहिला पॉइंट आहे की जागतिक मलेरिया दिन जो आहे हा दरवर्षी किती 25 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो। आणि मलेरिया सारख्या प्राणघातक आजारावर तात्काळ उपाययोजना करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असतो। तर पहा, या दिवसाचा उद्देश काय आहे की जो मलेरिया सारखा आजार आहे तर त्या आजारावरती लवकरात लवकर काहीतरी उपाय करणं, म्हणजे काहीतरी उपाय करणं हे जे आहे हे या मलेरिया दिवसाचं मुख्य उद्देश असतं। यानंतर भारतातही दरवर्षी हजारो लोक डासामुळे होणाऱ्या आजारांना बळी पडतात, त्यापैकी मलेरिया एक आहे। म्हणजे मलेरिया हा जो आजार आहे हा डासांमुळे होणारा आजार आहे, लक्षात ठेवा। आणि हा जो आहे हा जीवावर बेतणारा आजार देखील आहे। हा रोग जो आहे तो संक्रमित डासांच्या चावण्यामुळे होतो। म्हणजे ज्या व्यक्तीला मलेरिया झालाय त्याला जर डास चावला आणि तो दुसऱ्याला चावला तरीही होऊ शकतो, किंवा जो डास आहे तो चावल्यामुळेही मलेरियाचा प्रादुर्भाव जो आहे तो वाढू शकतो। लक्षात ठेवा, 25 एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो। तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नुकताच पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित करण्यात आला आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे लक्षात ठेवा, ही प्रश्न सिरीज आहे ही 2022 या वर्षाची आहे, कारण यामध्ये काहीही प्रश्न चेंज झालेले नाहीत। त्यामुळे आपण 2022 वरती करंट अफेअर्स घेत आहोत आणि 2023चं लवकरच घेणार आहोत। PDF डाउनलोड करण्यासाठी लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लक्षात ठेवा। तर खालीलपैकी कोणाला पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, लक्षात ठेवा, लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। याविषयी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स देखील आहेत। तर हे जे पॉइंट आहेत मित्रांनो, हे प्रत्येक पॉइंट आपण लिहून घेत चाला, म्हणजे एक प्रकारे याच्या नोट्स बनवा, तुम्हाला ह्या महत्त्वाच्या ठरू शकतात, कारण या पॉइंट्सवरती आपल्याला अल्टरनेट प्रश्न अजून एखादा विचारला जाऊ शकतो। तर लक्षात ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कधी 24 एप्रिल 2022 तारीख लक्षात ठेवायची की 24 एप्रिल 2022 या दिवशी नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे। तसेच मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या म्हणण्यानुसार नरेंद्र मोदी यांना देश आणि समाजाची निस्वार्थ सेवा केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर यामध्ये काय सांगण्यात आलं आहे की जो दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आहे त्यांच्या द्वारे हा जो पुरस्कार आहे हा मोदी साहेब यांना देण्यात आलेला आहे, आणि तो जो आहे की तो देश आणि समाज यांची निस्वार्थ सेवा केल्याबद्दल हा जो पुरस्कार आहे हा त्यांना देण्यात आलेला आहे। तसेच प्रख्यात गायिका ज्या आहेत लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लता मंगेशकर या पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे। लता मंगेशकर पुरस्काराची स्थापना का करण्यात आलेली आहे, तर ज्या गायिका होत्या लता मंगेशकर यांच्या स्मृती निमित्त हा जो पुरस्कार आहे हा देण्यात येतो। आणि लता मंगेशकर यांचं निधन पहा 6 फेब्रुवारी 2022 या रोजी त्यांचं वय 92 वर्ष असताना त्यांचा मृत्यू म्हणजे त्यांचं निधन झालं आहे। यावर लक्षात ठेवा, 2022च्या करंट अफेअर्समध्ये हा प्रश्न इम्पॉर्टंट ठरू शकतो की लता मंगेशकर ज्या आहेत त्यांचं निधन कधी झालं, तर 6 फेब्रुवारी 2022 या दिवशी त्यांचं निधन झालेलं आहे।
तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणत्या अर्थतज्ञाची नियुक्ती केली आहे? पहा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष, लक्षात ठेवा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर सुमन बेरी. लक्षात ठेवा सुमन बेरी हे जे आहेत हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. तर मित्रांनो यांच्यावरती काही इम्पॉर्टन्स पॉईंट आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तर लक्षात ठेवा सुमन बेरी यांच्यावरचे महत्त्वाचे पॉईंट कोणते आहेत? तर केंद्र सरकारने अर्थतज्ञ सुमन बेरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षतेपदी जी आहे ती निवड केली आहे. आणि सुमन बेरी जे आहेत 2001 ते 2011, लक्षात ठेवा 2001 ते 2011 म्हणजे हे जे 10 वर्षाचा काळ आहे, तर या काळामध्ये ते नॅशनल काउन्सिल अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च म्हणजे NCAER याच्या महासंचालक देखील होत्या. लक्षात ठेवा प्रश्न हा महत्त्वाचा आहे. NCAER याचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च याच्या ज्या आहेत त्या महासंचालक देखील होत्या. आणि त्या ज्या आहेत सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च दिल्ली या ठिकाणी वरिष्ठ म्हणजे सिनियर व्हिजिटिंग फेलो देखील करत होत्या. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा थोडासा महत्त्वाचा आहे पहा, कारण त्यांनी 10 वर्ष, लक्षात ठेवा किती वर्ष? 10 वर्ष NCAERच्या त्या महासंचालक देखील होत्या. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण नीती आयोगावरती आपल्याला प्रश्न हे जे आहेत हे नेहमी विचारले जातात. तर नीती आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यावर प्रश्न आपल्याला हे विचारले जाऊ शकतात. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, दरवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आणि कोणत्या देशामध्ये 25 एप्रिल या दिवस अँझॅक डे म्हणून साजरा केला जातो? पहा प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे कारण अँझॅक डे हा जो आहे हा 2 देशामध्ये साजरा केला जातो. पहिला कोणता आहे? ऑस्ट्रेलिया, आणि दुसरा देश आपल्याला विचारला आहे तो कोणता आहे? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण कमेंट करून उत्तर देऊ शकता. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2 देशामध्ये अँझॅक डे जो आहे हा 25 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. तर हा नेमका का केला जातो याविषयी काही आपण महत्त्वाचे पॉईंट्स देखील पाहणार आहोत. तर यामध्ये पहा पहिला पॉईंट आहे की अँझॅक डे जो आहे म्हणजे अँझॅक दिवस जो आहे हा दरवर्षी 25 एप्रिल या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2 देशामध्ये साजरा केला जातो. पहा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2 देशात साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय स्मरण दिन म्हणून पाळला जातो, जो की युद्ध, संघर्ष आणि शांतता राखण्याच्या ऑपरेशनमध्ये मरण जे काही पावलेले सर्व न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियन लोक आहेत तर त्यांचं स्मरण जे आहे या दिवशी केलं जातं. लक्षात ठेवा या दिवसाचं उद्दिष्ट काय असतं? अँझॅक डे जो आहे याचं उद्दिष्ट काय असतं की जे युद्ध झालं किंवा जे काही संघर्ष करण्यात आले किंवा जे काही शांतता राखण्यासाठी जे स्वतः मरण पावलेले जे काही लोक आहेत जे की ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आहेत त्या लोकांचं स्मरण करणं हे जे आहे या दिवसाचं हे महत्त्वाचं उद्देश असतं. आणि पहिल्या महायुद्धातील जी पहिली लष्करी कारवाई होती ही जी आहे 1915 ते 1916 या दरम्यान गॅलिपोली द्वीपकल्पात घडलं होतं. आणि हे जे आहे हे सहसा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या राष्ट्रीय चेतनेची एक सुरुवात देखील त्या ठिकाणी मानली जाते. त्यामुळे हा जो दिवस आहे 25 एप्रिल, पहा 25 एप्रिल दिवस अँझॅक डे म्हणून हा साजरा केला जातो. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार त्यालाच आपण PSA म्हणतो, तर हे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा केंद्र सरकारचे PSA म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर अजय कुमार सूद. पहा अजय कुमार सूद हे जे आहेत यांची केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे पहा एप्रिल 2022चा. त्यामुळे प्रश्नावरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे कारण एखादा प्रश्न ठीक आहे चुकणार तर नाही पण एखादा प्रश्न बाय मिस्टेक आपण ऑप्शनमध्ये देखील मिस होऊ शकतो. तर PSA म्हणून केंद्र सरकारचे PSA म्हणून अजय कुमार सूद जे आहेत यांची निवड करण्यात आलेली आहे. तर अजय कुमार सूद हे कोण आहेत? तर पहा भौतिक शास्त्रज्ञ अजय कुमार सूद यांची केंद्र सरकारचे PSA म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. PSA कोण असतं? पहा प्रमुख किंवा प्रधान वैज्ञानिक सल्लागार. ते पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार समितीचे सदस्य असतात. तर त्यांची या पदावरती 3 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. किती वर्ष? 3 वर्ष. करण्यात कधी आले आहे? 2022 मध्ये. मग ते रिलीज कधी होतील? 2025 मध्ये किंवा 22, 23 आणि 24 म्हणजे ते 24 मध्ये देखील रिलीज होऊ शकतात. आणि हे जे आहेत तर या व्यतिरिक्त पहा बँगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक देखील होते. लक्षात ठेवा भौतिकशास्त्राचे ते प्राध्यापक होते. कोण? अजय कुमार सूद. कोणत्या ठिकाणी? बँगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये. आणि ते जे आहेत ते PSA म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, इंग्रजी भाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहा इंग्रजी भाषा दिन कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर 23 एप्रिल. पहा 23 एप्रिल हा जो दिवस आहे हा दिवस इंग्रजी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याविषयी आपण इम्पॉर्टन्स पॉईंट्स पाहणार आहोत. तर पहा दरवर्षी
23 एप्रिल हा जो दिवस आहे हा इंग्रजी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। तसेच विल्यम शेक्सपियरची जन्मतारीख आणि मृत्यूची तारीख दोन्ही साजरी करण्यासाठी 23 एप्रिल हा जो दिवस आहे हा इंग्रजी भाषा दिन म्हणून निवडला गेला आहे। लक्षात ठेवा, इंग्रजी भाषा दिन हा का निवडण्यात आला आहे? जो विल्यम शेक्सपियर आहेत तर त्यांची जन्मतारीख आणि त्यांची मृत्यूची तारीख हे दोन्ही साजरी करण्यासाठी 23 एप्रिल हा जो दिवस आहे हा इंग्रजी भाषा दिन म्हणून पाळला जातो। तसेच UN भाषा दिवसांचा उद्देश म्हणजे बहुभाषिकता आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देणं, तसेच संपूर्ण संस्थेमध्ये सर्व 6 अधिकृत भाषांचा समान वापर करणं हा जो आहे हा त्याचा उद्देश आहे। म्हणजेच मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा, त्यामुळे हा जो प्रश्न आहे याची आपण नोट्स बनवू शकता किंवा आपण याची PDF डायरेक्ट डाउनलोड देखील करू शकता। तर पहा यानंतरचा प्रश्न आहे जागतिक मलेरिया दिन 2022 ची थीम काय होती? यापूर्वी आपण पाहिलं की जागतिक मलेरिया दिन हा कधी पाळला जातो। या ठिकाणी प्रश्न आहे की जागतिक मलेरिया दिवस 2022 जो आहे त्याची महत्त्वाची म्हणजे त्याची जी थीम आहे ती कोणती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर मलेरिया रोगाचा भार कमी करण्यासाठी जीव वाचवण्यासाठी नवीन उपक्रमाचा उपयोग करणे हे जे आहे ही 2022 चा जो जागतिक मलेरिया दिन झाला त्याची थीम होती। लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असणार आहे। याविषयीचे जे काही पॉइंट्स आहेत मित्रांनो, पॉइंट्स थोडेसे महत्त्वाचे आहेत कारण आपण यापूर्वी हा प्रश्न घेतलेला आहे। तर पॉइंट्स परत एकदा पहा, जागतिक मलेरिया दिन 2022 याची थीम होती पहा रोगाचं वजन किंवा रोगाचा भार कमी करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी नवीन उपक्रम त्याचा वापर करणे, उपाययोजनांचा वापर करणे। या वर्षीचा जो म्हणजे 2022 या वर्षी जो जागतिक मलेरिया दिन जो झाला तो जागतिक निर्मूलनाची उद्दिष्ट साध्य करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती आणि नवीन उपक्रमाकडे तो जाण्याचा मार्ग होता। तसेच मलेरिया हा जो आहे हा एक प्राणघातक हल्ला आहे आणि हा रोगाच्या संक्रमित डासांच्या चावण्यामुळे होतो। जी मादी आहे पहा, डासांची मादी आहे एनाफिलिस डास, याची जी मादी आहे तर ही जी मादी आहे किंवा हा जो डास आहे याच्या लाळेद्वारे मलेरियाचे प्रमुख किंवा मुख्य कारण आहे आणि असलेल्या प्लाझ्मोडियम परजीवी पसरवतात आणि त्यामुळे मलेरिया हा जो आजार आहे हा फास्ट पसरत असतो। तर पहा यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशाने रशियन नागरी आणि लष्करी उड्डाणांसाठी रशिया आणि सिरिया या दरम्यानचे हवाई क्षेत्र बंद केले आहेत? पहा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। रशिया आणि युक्रेन या देशात जे युद्ध सुरू आहे त्यावरचा हा आधारित प्रश्न आहे, लक्षात ठेवा, आणि त्यामुळेच हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। तर प्रश्न कसा आहे, कोणत्या देशाने रशियन नागरी आणि लष्करी उड्डाणांसाठी रशिया आणि सिरिया या दरम्यानचं हवाई क्षेत्र जे आहे हे बंद केलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर तुर्की। लक्षात ठेवा तुर्की या देशानं रशियन नागरी आणि जे काही लष्करी उड्डाण आहेत कोणाचे, रशिया आणि सिरियाचे, तर यांच्या दरम्यानचं जे हवाई क्षेत्र आहे म्हणजे विमानाचं जे क्षेत्र आहे ते बंद केलेलं आहे तुर्कीने। यामध्ये इम्पॉर्टन्स पॉईंट देखील असणार आहेत, आपण ते नक्की पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो यामध्ये सिरियात जाणाऱ्या रशियन लष्करी आणि नागरी विमानांसाठी तुर्कस्तानने आपली हवाई हद्द जी आहे ती बंद केली आहे। आणि ही माहिती देताना परराष्ट्र मंत्री मेवलूत कावुसोग्लू यांनी सांगितलं आहे की रशियाला जाण्याची परवानगी ही एप्रिलमध्ये संपली आहे म्हणजे 2022च्या एप्रिलमध्ये संपली आहे। आणि यामध्ये विशेष म्हणजे तुर्की नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच पहा हे जे आहे नाटो, तुर्की जे आहे हे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटोचा एक सदस्य आहे आणि रशिया आणि युक्रेनशी जवळच्या संबंधामध्ये संतुलन राखण्याचा ते प्रयत्न करत आहे। त्यामुळे त्यांनी जी नागरी विमानं आहेत किंवा लष्करी जी विमानं आहेत त्यांची हवाई हद्द आपल्या देशासाठी बंद केलेली आहे। रशिया विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे तुर्की सामील झाले नाही, परंतु त्याने काही रशियन युद्ध नौकांसाठी जो काही ब्लॅक सी आहे म्हणजे काळा समुद्र आहे त्यामध्ये प्रवेश म्हणजे त्या जहाजांना जाण्यापासून त्या ठिकाणी रोखलेला आहे। तर पहा यानंतरचा प्रश्न आहे रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेने 2022 यासाठी जागतिक वाढीचा अंदाज 4.1% वरून किती टक्के कमी केलेला आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर 3.2% इतका। लक्षात ठेवा 4.1% वरून किती झालेला आहे 3.2% एवढा त्यांनी जो आहे काय दिलेला आहे जागतिक वाढीचा अंदाज जो आहे तो कमी तेवढा दर्शवलेला आहे। यामध्ये मित्रांनो इम्पॉर्टंट पॉइंट आहे की जागतिक बँकेचे अध्यक्ष जे आहेत डेव्हिड मालपास यांनी अलीकडेच म्हणजे 2022च्या एप्रिलमध्ये सांगितलं की रशिया युक्रेन युद्धामुळे बँकेने 2022 या वर्षासाठी जागतिक वाढीचा जो अंदाज आहे हा 4.1% वरून 3.2% वरती आणलेला आहे। आणि ते म्हणाले की पुरवठा खंडित झाल्यामुळे अन्न आणि ऊर्जेच्या किमतीमध्ये वाढ होण्यासाठी प्रगत आणि अनेक विकसनशील अर्थव्यवस्था ज्या आहेत यामुळे यांचा अंदाज कमी केला जात आहे। म्हणजे हे जे आहे लक्षात ठेवा रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध झालं त्यामुळे झालेली एक महत्त्वाची घटना होती। तर पहा यानंतरचा प्रश्न आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोडोमिर झेलेन्स्की यांनी रशियाला
दहशतवादाचा प्रायोजक म्हणून टॅग करण्यासाठी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना विचारले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर अमेरिका, म्हणजे यूएस जे राष्ट्राध्यक्ष आहेत, यूएसचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर पहा जो बायडन हे जे आहेत हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत। आणि याविषयी आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत। हे पॉईंट्स थोडेसे मित्रांनो वेगळे आहेत। यामध्ये पहा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत व्लोदिमीर झेलेन्स्की, तर यांनी अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन यांना रशियाला दहशतवादाचे राज्य म्हणजेच दहशतवादाचा प्रायोजक किंवा एक प्रकारे त्याला दहशतवाद पसरवण्यासाठी जिम्मेदार म्हणून टॅग करण्यास सांगितलं आहे। असं केल्याने रशियाविरुद्ध अमेरिकन सरकारकडे उपलब्ध असलेले सर्वात कठोर निर्बंध जे आहेत ते लागू केले जातील। आतापर्यंत 4 देशांना दहशतवादाचे राज्य प्रायोजक टॅग देण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा, दहशतवादाला पसरवण्याचा हा जो टॅग आहे आतापर्यंत 4 देशांना देण्यात आला आहे। ते देश कोणते आहेत? सीरिया, इराण, उत्तर कोरिया आणि क्युबा हे जे 4 देश आहेत या 4 देशांना दहशतवादाचं राज्य किंवा एक प्रकारे त्यांचं प्रायोजक म्हणून त्यांना टॅग देण्यात आला आहे। आणि हा जो टॅग आहे एकदा एखाद्या देशाला दिला की तो त्याच्या आर्थिक व्यवस्थेला हानी नक्की पोहोचवतो, कारण यामध्ये पहा दिलेलंच काय आहे, दहशतवादाचा प्रायोजक म्हणून हा टॅग देण्यात आला आहे। आणि हा टॅग जर एकदा एका देशाला मिळाला तर हा टॅग म्हणजेच त्या देशाची जी आर्थिक व्यवस्था आहे तिला 100% हानी पोहोचवतो। 4 देश कोणते कोणते आहेत लक्षात ठेवा, ते ज्यांना टॅग आतापर्यंत मिळाला आहे, सीरिया, इराण, यानंतर आहे पहा उत्तर कोरिया आणि नंतर आहे पहा क्युबा, या 4 देशांना तो टॅग आतापर्यंत देण्यात आलेला आहे। तर पहा प्रश्न यानंतरचा आहे, वेस्ट इंडिजच्या कोणत्या स्टार क्रिकेटरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ती आपली निवृत्ती जाहीर केली आहे? हा जो प्रश्न आहे एप्रिल 2022 मधला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा एप्रिल 2022 मध्ये फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 2 कायरन पोलार्ड यांना हा जो आहे हा वेस्ट इंडिजचा एक ऑलराऊंडर आहे आणि हा एक स्टार क्रिकेटर देखील मानला जातो आणि त्यांनीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती आहे म्हणजे जी रिटायरमेंट आहे ती घोषित केलेली आहे। यामध्ये पोलार्ड विषयी आपण महत्त्वाचे पॉईंट्स देखील पाहणार आहोत। तर वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर कायरन पोलार्ड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2022 एप्रिलमध्ये निवृत्ती जाहीर केली आहे आणि कायरन पोलार्डने 2007 साली वेस्ट इंडिज कडून पदार्पण केलं होतं, म्हणजे 2007 या वर्षी त्यांनी डेब्यू केला होता। आणि मित्रांनो यामध्ये पहा फेब्रुवारीमध्ये भारताविरुद्ध तो शेवटचा वनडे खेळलेला आहे। कधी? फेब्रुवारी 2022 मध्ये भारताविरुद्ध शेवटचा वनडे देखील तो खेळला होता आणि कायरन पोलार्डने वेस्ट इंडिज कडून 123 ओडीआय खेळले, म्हणजे 123 एकदिवसीय सामने खेळले आणि त्यानंतर 101 T20 आंतरराष्ट्रीय सामने देखील त्यांनी खेळले आहेत। यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे की जो कायरन पोलार्ड आहे तो IPL मध्ये सध्या पहा मुंबई इंडियन्स या टीमकडून खेळत आहे। यानंतरचा प्रश्न आहे, भौतिक शास्त्रज्ञ प्राध्यापक अजय कुमार सूद यांची केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणजेच पहा PSA म्हणून किती वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण 4था किंवा 5वा प्रश्न घेतलेला आहे, त्यामध्ये आपण याचे डिटेल्स पॉइंट देखील घेतलेले आहेत, तरीही आपण परत एक वेळा याच्यावरती रिव्हिजन करणार आहोत। तर पहा या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर 3 वर्ष इतके दिवस, लक्षात ठेवा 3 वर्ष जे आहेत हे अजय कुमार सूद यांची केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार त्यालाच आपण काय म्हणतो पहा PSA म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपण यावरचे तरीही पॉइंट्स आपण पाहणार आहोत। तर यामध्ये पहा भौतिक शास्त्रज्ञ प्राध्यापक अजय कुमार सूद यांची 3 वर्षासाठी केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच अजय कुमार सूद यांना 2013 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देखील देण्यात आला आहे। पहा मागच्या पॉइंटमध्ये आपण त्यांना मिळालेला पुरस्कार घेतला नव्हता, तर त्यांना 2013 मध्ये पद्मश्री हा जो पुरस्कार आहे हा देखील देण्यात आलेला आहे। का देण्यात आलेला आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील त्यांचं जे काही योगदान आहे त्यामुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे। आणि ते जे आहेत अजय कुमार सूद लक्षात ठेवा ते ग्राफीन आणि नॅनो टेक्नॉलॉजीवर त्यांच्या अग्रगण्य म्हणजे त्यांच्या संशोधनासाठी ते ओळखले जातात। तसेच सूद जे आहेत IISc पहा यामध्ये बँगलोर या ठिकाणी प्राध्यापक आहेत आणि ते पंतप्रधानांच्या विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार परिषदेचे देखील सदस्य असणार आहेत। प्रश्न हा महत्त्वाचा होता पहा 3 वर्षासाठी त्यांची निवड करण्यात आलेली होती अजय कुमार सूद यांची, काय म्हणून PSA केंद्र सरकारचा मुख्य म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रधान वैज्ञानिक सल्लागार म्हणून। तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, ते गुरु तेग बहादूर जयंती दरवर्षी कोणत्या तारखेला साजरी केली जाते? प्रश्न महत्त्वाचा आहे आणि हाच प्रश्न आपल्याला दिनविशेष म्हणून सुद्धा विचारला जाऊ शकतो। तर गुरु तेग बहादूर जयंती कधी साजरी केली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 21 एप्रिल। पहा 21 एप्रिल हा जो दिवस आहे या दिवशी गुरु तेग बहादूर यांची जयंती ही साजरी केली जाते। यामध्ये महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आहे पहा गुरु तेग बहादूर यांची
2022 किंवा प्रकाश वर्ष किंवा प्रकाश पर्व 2022 शीख धर्माच्या 9व्या गुरूंचा जन्म झाला। हे जे आहेत पहा, हे 9वे गुरु होते पहा शीख धर्माचे। आणि हा जो दिवस आहे दरवर्षी 21 एप्रिल रोजी साजरा केला जातो। आणि गुरु तेग बहादूर जे आहेत, गुरु गोविंद यांचे धाकटे म्हणजे लहाने पुत्र होते किंवा लहान त्यांचा ते मुलगा होते। आणि त्यांचा जन्म जो आहे हा 1621 या वर्षी झालेला आहे। तसेच धार्मिक स्वातंत्र्यासाठी अथक लढा देणारे गुरु तेग बहादूर यांना बहुत जास्त लोक योद्धा गुरु असं देखील मानत होते। लक्षात ठेवा, गुरु तेग बहादूर यांची जयंती जी आहे ही 21 एप्रिल या दिवशी साजरी केली जाते संपूर्ण भारतामध्ये। तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, अलीकडेच US स्टेट डिपार्टमेंटने 2021 मध्ये कोणत्या देशामध्ये मानवाधिकारांशी संबंधित गंभीर अहवाल जारी केलेला आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर भारत या देशामध्ये। लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे, यावर्षी पॉईंट्स मित्रांनो आपण हे नोट करून घ्यायचे आहेत कारण प्रत्येक पॉईंट हा महत्त्वाचा आहे। तर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने 2021 मध्ये भारतातील मानव अधिकारांशी संबंधित एक गंभीर अहवाल जो आहे त्यांनी तो प्रसिद्ध केला आहे। तर हा जो अहवाल आहे हा प्रतिवर्षी पर्वलक्षी आधारावरती अमेरिकन काँग्रेसला सादर केला जातो आणि यामध्ये नागरी, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांच्या अधिकारांच्या स्थितीवर एक चर्चा समाविष्ट करण्यात येते। आणि हा जो आहे हा डिसेंबर 2021 मध्ये राज्यांमधील मानवाधिकार उल्लंघनांशी संबंधित आकडेवारी जी आहे ही गृह मंत्रालयाने राज्यसभेत उपलब्ध करून दिली होती। त्यामुळे हा प्रश्न थोडासा मित्रांनो महत्त्वाचा आहे, पाठ करून ठेवा किंवा आपण तो जो आहे तो प्रश्न डाउनलोड देखील करू शकता। तर यानंतर व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, जागतिक वारसा दिन 2022 याची थीम काय होती? पहा, जागतिक वारसा दिन याची 2022 ची थीम काय होती? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, वारसा आणि हवामान ही जी आहे ही जागतिक वारसा दिन 2022 ची थीम होती। यावरती आपण महत्त्वाचा पॉइंट आहे पहा, तर यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला तयार होतो की जागतिक वारसा दिन जो आहे तो कधी साजरा केला जातो? 18 एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक वारसा दिन म्हणून पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो। हा दिवस साजरा करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश होता की लोकांना या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसे जे आहेत यांचं महत्त्व आणि त्यांचं संरक्षण कसं करायचं किंवा त्यांच्या संरक्षणाविषयी जाणीव करून देणं हा जो आहे हा उद्देश होता पहा जागतिक वारसा दिनाचा। आणि जागतिक वारसा दिन 2022 ला जो घेण्यात आला किंवा साजरा केला गेला याची थीम होती वारसा आणि हवामान। मित्रांनो, हा प्रश्न देखील थोडासा इम्पॉर्टंट आहे, आपण याची नोट्स बनवू शकता। तर मित्रांनो, हे होते पहा सर्व आपले 15 प्रश्न की जे आपल्याला महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत करंट अफेअर्ससाठी। हे जे आहेत हे आपण 2022 या वर्षामधील घेत आहोत। आपण लवकरच प्रत्येक व्हिडिओ लवकर घेऊन जे की करंट अफेअर्स आहे 2022 आणि 2023चं ते लवकर संपून टाकणार आहोत। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ जो आहे हा शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, आपलं दुसरं एक चॅनल आहे पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या ठिकाणी आपण पोलीस भरती आणि जेवढ्या काही सरळ सेवा भरती आहेत त्यांचे जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत त्यावरती आपण एक व्हिडिओ प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ घेत असतो। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।